नमस्कार, आयशाच किचनमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आज मी बनवणार आहे खानदेशी उडीद वडे. त्यासाठी मी ही पाऊण किलो डाळ 5 ते 6 तास भिजायला घातली होती. आणि हे दही घेतलेलं आहे बघा पाऊण वाटी, जिरे 1 ते 2 चमचे, धणे पण 2 चमचे आणि लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत 8 ते 10, हिरवी मिरची आहेत 2 ते 3, 1 ते 1.5 इंच आलं आहे, कोथिंबीर आहे कट केलेली, मीठ चवीनुसार आणि हा खायचा सोडा आहे. चला आता आपण पुढची तयारी करूया. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला डाळ वाटून घ्यायची. न पाणी घालता डाळ जाडसर वाटायची आहे. हे बघा मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला ही डाळ वाटून घ्यायची, उडदाची डाळ. नवीन रेसिपी आहे, युनिक आहे. तर माझं यूट्यूब चॅनल नवीन आहे, तुम्ही कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि काही चुकत असेल तर सांगा. हे बघा या अशा पद्धतीने डाळ आपल्याला बारीक करायची, जरा जाडसर करायची डाळ बारीक, पाणी घालायचं नाही आहे त्यामध्ये. तर हे बघा अशी डाळ बारीक करायची आपल्याला. किती घट्ट आहे बघा ही डाळ अशी बारीक केलेली, आणि यामध्ये मी पाणी वगैरे काही घातलेलं नाहीये, जाडसर बारीक केलेली आहे बघा डाळ. आता आपण यामध्ये घालणारे मसाले जे आहेत त्याची तयारी करूया. हे बघा सगळ्यात पहिल्यांदा मी मिक्सरच्या भांड्यामध्ये आलं घालते, लसूण, धणे, जिरे, मिरची, हे सगळं आपल्याला जाडसर वाटून घ्यायचं आहे, पाणी घालायचं नाही. हे बघा अशा पद्धतीने आपल्याला न पाणी घालता जाडसर वाटून घ्यायचं आहे. आणि हा मसाला जो आपण केलाय तो त्या बारीक केलेल्या डाळीमध्ये घालायचा आहे आपल्याला. यामध्ये आपण हे जाडसर वाटण घालणार आहोत. आता बघा यामध्ये मी हे दही, मीठ, कोथिंबीर आणि थोडासा सोडा घालायचा आहे आपल्याला. हे बघा थोडासा सोडा, आणि हे सगळं मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे. तर हे बघा अशा प्रकारे आपल्याला हे पीठ तयार करून घ्यायचं आहे. यामध्ये सगळा मसाला मिक्स करायचा आहे, असं घट्ट पीठ करायचं आहे एकदम. हे बघा तेल आपलं गरम झालेलं आहे, आता वडे सोडून घेऊया आपण. अशा पद्धतीने आपल्याला हे वडे सोडून घ्यायचे. फुगले तर बघा कसे टम्म. हे बघा अजिबात चिकटले नाहीत खाली कढईला. अशा प्रकारे आपल्याला हे वडे तळून घ्यायचे आहेत. हे बघा मीडियम गॅसवरती आपल्याला तळायचे आहेत हे वडे. बघा आपले वडे तळलेले आहेत, आता आपण काढून घेऊया. मस्तपैकी तळलेत बघा. आता आपण हे वडे काढून घ्यायचे आहेत. क्रिस्पी झालेत एकदम. अशा पद्धतीने आपल्याला हे वडे सोडून घ्यायचे आहेत. तर हे बघा अशा पद्धतीने आपल्याला हे सगळे वडे सोडून घ्यायचे आहेत. तर हे बघा तयार आहेत आपले हे खानदेशी पारंपरिक उडीद वडे. त्यासोबत मी ही नारळाची चटणी केलेली आहे, ओल्या नारळाची चटणी. ही नारळाच्या चटणीची रेसिपी मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलेली आहे, इडली डोश्याच्या व्हिडिओमध्ये. तर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करून बघा. तसंच माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट्स करा
आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉनवरती प्रेस करा, म्हणजे माझे नवनवीन रेसिपीज अपलोड झालेले तुम्हाला पाहायला मिळतील. थँक्यू.